एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून हे घमासान सुरू आहे। त्याच संदर्भात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्री मसाजोगमध्ये येणार किंवा देशमुख कुटुंबीय मुंबईत जाणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबांची मागणी। आरोप सिद्ध झाल्याशिवाय चर्चा करणं योग्य नाही। कुणाचा अदृश्य हात आहे असं सिद्ध झालं तर कारवाई झाली पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। बीडच्या प्रकरणामध्ये कोणी आरोपी आणि सिद्ध झाल्याशिवाय असा आपण चर्चा करणं योग्य नाही। कोणाच्या बद्दल टीका करणं योग्य नाही। बीड हत्या प्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्ष नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ, तर संभाजीराजेंसह सर्वपक्ष नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। सोमवारी सकाळी 10:30 वाजता ही भेट होणार। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका। कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो। वडट्टीवारांकडून भीती व्यक्त। जेलमध्ये कराड सांगतो की मला माझ्यासाठी सेवक ठेवा, माझ्या जीवाला धोका आहे। त्याचं उत्तर धनंजयने दिलं पाहिजे। त्यामुळे संपवून मुळात सकट पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी SIT टीममध्ये आमदार सुरेश धस यांचा आणखी एक आरोप, तर SITतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार। SITच्या पथकात वाल्मिक कराड यांच्या जवळचे अधिकारी आहेत। या संदर्भात आपण काही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत? बोललो, CM साहेबांशी बोललो। अगदी त्यांची बदल्या करून आणून आणि त्यांचे अतिशय जवळचे काही लोक SITच्या यादीत आलेत। बिहारलाही लाजवेल अशी परळीमध्ये स्थिती। अनेक खून इथे पचवले गेले। संजय जाधवांचा आरोप, तर फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची सुद्धा मागणी। राजीनामा मागायची काय गरज आहे? धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। मी या मताचा आहे। कारण वाल्मिक कराड कोण आहे? ह्यांचा राईट हँड। बीड हत्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानंच सुरू असणार। संजय राऊतांचा आरोप। असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर मी 25 वर्ष आमदार आहे, काय बोलायचं ते मला कळतं। सुरेश धस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहेच, परंतु ह्या बाबतीतली भूमिका ही माझी भूमिका आहे आणि मी जे भूमिका घेतोय त्याला ते सपोर्ट करतायत। मी काही एडाबेडा थोडेच आहे। 25 वर्ष झाला आमदार आहे, त्याच्यामुळं मला कळतं काय बोलायचं आणि काय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा। गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया, तर शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी।